गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज हे दोन संत आहेत. त्या दोघांच्या विचारसरणीमध्ये थोडा अंतर आहे. गाडगे बाबाचं मन आईसारखं आहे. त्याचं काय होतं धोरण? भुकेलेल्याला अन्न द्या, ताण लागली काय त्याला पाणी द्या, वस्त्र नाहीत काय. तुकडोजी महाराजांचं काय म्हणणं होतं? तुकडोजी महाराज म्हणतात, महाराज तुम्ही जर या गरीब लोकांना अशा आयत्या पंक्ती देसाल तर हे कर्तृत्वच करणार नाही. येईल समजलं. आता महाराजांना धर्मशाळा टाकली, रोज जयाचं चाललंय. तुकडोजी महाराज या विचाराचे नव्हते. गाडगे बाबाला पण राष्ट्रसंत म्हणायचे की तुम्ही या लोकांना रोज पंक्ती बसवता, यांना जेवण देता, हे पुण्याचं काम आहे बाबा. पण हे लोक स्वतःच्या पोटापुरतं कमावण्याकरता समर्थ झाले पाहिजेत, नाही तर आयुष्यभर पंक्तीची वाट बघतील. ठीक आहे, एखादा आंधळा आहे, पांगळा आहे, त्याला दिसत नाही, हे मान्य आहे. पण ज्याला हातपाय चांगले आहेत ते लोक पंक्तीत बसून राहिले ना. एक दिवस तुम्ही यांना मिष्टान्न द्या, पण ही माणसं कायमचीच मग आहे तर बघतील ना.